आज आपण या ठिकाणी सुंदरशा हिरव्या ऋतूमध्ये आहोत आणि याच हिरव्या ऋतूतली मनातली हिरवळ जागी करणारी एक सुंदरशी कविता हिरवा ऋतू. नुकताच पाऊस पडून गेलेला, संध्याकाळी 6ची वेळ असावी. ती आणि मी हिरव्या ऋतूमध्ये एका डोंगर माथ्यावर. डोंगरानं नुकतंच पारदर्शक असं हिरवं वस्त्र परिधान केलेलं. त्या तिथंच एक झाड, झाडाखाली हिरवळ आणि त्या हिरवळीवरती फक्त ती आणि मीच. ती खोडत होती त्या हिरवळीच्या काड्यांना आपल्या थरथरणाऱ्या बोटाने. ती खोडत होती त्या हिरवळीच्या काड्यांना आपल्या थरथरणाऱ्या बोटाने. सुचत नव्हतं काहीच तिला आणि मलाही त्या हिरव्या ऋतूमध्ये. मध्येच मी काहीतरी बोलायचो, ती हुंकार देऊन ते वाक्य पुढे रेटायची. मध्येच मी काहीतरी बोलायचो, ती हुंकार देऊन ते वाक्य पुढे रेटायची. बोलणं हे एक निमित्त, बोलणं हे एक निमित्त. हवा होता दोघांनाही एकमेकांचा हिरव्या ऋतूमधील सहवास. तेवढ्यात तिथलंच एक बारीकसं पान तिच्या गालावर येऊन चिटकलं. तेवढ्यात तिथलंच एक बारीकसं पान तिच्या गालावर येऊन चिटकलं. क्षणार्धात अंग शहारलं, वाटलं होऊन जावं तेच पान त्या गालावर. फक्त आपला अधिकार आहे इथं. त्या पानाचं काय काम? सूर्याची ही लगबग सुरू होती रात्रीला भेटण्याची. सूर्याची ही लगबग सुरू होती रात्रीला भेटण्याची. जागा सोडवेना, त्या ठिकाणाहून उठवेना. ती किंचित नकोशा स्वरात म्हणाली, आपण निघूया का? बस की थोडंसं असं म्हणत मी तिचा हात जरा भीतभीतच धरला. तिलाही त्या अपेक्षित असावंच. पण जात ती पोरीची मनात काय चाललंय याचा थांगपत्ताही लागू न देणारी. मला वाटलंच ही हात बाजूला काढून घेण्याचा प्रयत्न करेल, पण हात काढून घेणार नाही, कारण तो हात हिरव्या ऋतूमध्ये अडकला होता. थँक्यू.